कायदेचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा, कायदेचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा, कायदेचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा. कायदेचा बालेकिल्ला. नाशिकमध्ये एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची पत्नीने प्रियकराच्या मदतीने निर्गुण हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकानं या हत्याकांडाचा यशस्वी उलगडा केलाय. या प्रकरणी मुख्य महिला आरोपीसह तिच्या प्रियकराला आणि इतर साथीदारांना पोलिसांकडून गजाआड करण्यात यश आलंय. नाशिकमधील पाथर्डी फाटा परिसरातील स्वराज्य नगर येथे राहणारे 40 वर्ष गोरखनाथ सातपुते हे 6 ऑगस्ट रोजी अचानक गायब झाले. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात त्यांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट 1 करत असताना पोलीस अंमलदार मुक्तार शेख यांना गुप्त बातमीदाराकडून अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली. तपासादरम्यान मृत गोरखनाथ सातपुते यांची पत्नी हसनी आणि तिचा प्रियकर साहिल शाह यांच्यात प्रेमसंबंध असल्याचं समोर आलं. या अनैतिक संबंधात गोरखनाथ अडथळा ठरत असल्यानं 6 ऑगस्ट रोजी साहिल शाह आणि त्याच्या साथीदारांनी मिळून चाकूने गळा चिरून गोरखनाथ यांची निर्गुण हत्या केली. हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं त्यांचा मृतदेह एका प्लास्टिकच्या गोणीत बांधून कसारा घाटातील निर्जन जंगलात फेकून देण्यात आला. गुन्हे शाखेच्या सतर्कतेमुळे या थरारक हत्येचा अवघ्या काही दिवसातच उलगडा झाला असून पोलिसांनी मृतकाची पत्नी हसनी, प्रियकर साहिल शाह आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतलंय. या घटनेनं नाशिक शहर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 24 लाईव्ह महाराष्ट्रासाठी मुकेश मुंजे, नाशिक.